हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं रात्रीचं मेन्यू वगैरे काय असतं आणि मी रात्रीचं डिनर प्लॅनिंग कसं करते. जर एखाद्या दिवशी मला स्पेशल डिनर बनवायचं असेल तर ते सर्व गोष्टी मी कशा पद्धतीने मॅनेज करते. तर आजची माझी रात्रीची डिश आहे पालक पुरी आणि छोले. तर चला पाहूयात मी पालक पुरी आणि छोले कसं बनवते. त्यासोबत राईस पण बनवणार आहे मी. तर हे सर्व मॅनेजमेंट मी कसं मेंटेन करते आणि किती वेळामध्ये मी हा पूर्ण स्वयंपाक बनवते हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागायचं आहे. अगदी जास्तही नाही, एक अर्धा तास आपल्याला लवकर स्वयंपाकाला लागायचं आहे. तशीच मी सुद्धा आज एक अर्धा तास लवकर, म्हणजे दररोज जर मी 7ला किंवा 6:30ला स्वयंपाकाला लागत असेल तर आज 6लाच आपल्याला स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि सगळ्यात अगोदर छोले बनवण्यासाठी मी अगोदरच छोले भिजत घातले होते, कारण ॲट द मोमेंट आपण छोले शिजवून घेतले तर ते व्यवस्थित नाही शिजणार आणि मला अगदी गाळ झालेले छोले आवडतात. त्यामुळे मी अगोदरच आपण एक जवळपास 5 ते 6 तास भिजवले तरी चालतात, किंवा जर दुसऱ्या दिवशी करायचे म्हटलं तर आदल्या दिवशी रात्री भिजवायचे आणि रात्री करायचे म्हटलं तर सकाळी भिजवायचे. एक कुकर घेतला, कुकरमध्ये पूर्ण छोले ट्रान्सफर करून घेतले. नंतर त्यामध्ये एक तेजपत्ता आणि दालचिनी टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे एक इलायची, म्हणजे जेणेकरून त्याचा फ्लेवर जाईल त्यामध्ये. एवढं सगळं साहित्य आपल्याला त्याचमध्ये टाकायचं आहे, कारण ते शिजते वेळेस त्याचा फ्लेवर मस्त छोले ऑब्झर्व करून घेतील आणि आपल्या भाजीला अगदी अफलातून टेस्ट येईल. नंतर आपल्याला त्यामध्ये जेवढं लागेल तेवढं आपल्या क्वांटिटीनुसार पाणी ॲड करायचं आहे. अगदी जास्त पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही, कारण परत पूर्ण पाणी पाणी होऊन जाईल. आणि नंतर आता आपण गॅसवर एक 2 ते 3 शिट्ट्या व्यवस्थित लावून घेऊयात, जेणेकरून ते छान असे शिजतील. आणि जोपर्यंत आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकी त्याच्या फोडणीची वगैरे तयारी करून घेऊयात. ग्रेव्हीची आज मी बनवणार आहे ग्रेव्हीमधील छोले. तर त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे टोमॅटो, कांदा. तर आपल्या घरात जेवढे राहतात त्यानुसार तुम्ही घ्या. मला पाहिजे होते त्यानुसार मी टोमॅटो, कांदा वगैरे घेत आहे. नंतर आपल्याला त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर वगैरे. थोडंसं लवकर यासाठी लागा म्हटलं की ज्या काही गोष्टीची आपण अगोदर तयारी केलेली नसेल ती करायला आपल्याला वेळ भेटेल आणि आपला पूर्ण स्वयंपाक वेळेत होईल. तर त्यातले त्यात आपली मुलं छोटी असतील तर मग मध्येच काय तर मागणार, त्यामुळे ते गोष्ट मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून शक्यतो लवकर थोडंसं स्वयंपाकाला लागायचं आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा वगैरे मी काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला एक 2 ते 3 हिरवी मिरचीसुद्धा घ्यायची आहे. मी थोड्याशा जास्त ठेवल्यात त्या हिरव्या मिरच्या, कारण आम्हाला खूप जास्त स्पायसी लागतं. आणि जर मला नाहीच लागल्या तर मी वेळेत थोड्याशा कमीसुद्धा करेल त्या. आपल्याला मिरचीचे देठ वगैरे काढून मिरचीला छान असं कापून घ्यायचं आहे. आणि नंतर कोथिंबीरसुद्धा आपल्याला अगदी बारीक कापायची आहे. मिरची, कोथिंबीर छान कापून झाल्यानंतर आपण कापून घेणार आहोत टोमॅटो. मिरचीलाही स्वच्छ धुवून आपल्याला लांब लांब तुकड्यांमध्ये कट करायचे आहे. आणि नंतर मग आपल्याला टोमॅटो आपण मोठे मोठे कापले तरी चालतात, कारण ते असेही ग्रेव्हीमध्ये बारीक होणारच आहेत. म्हणून मी टोमॅटो थोडेसे मोठे मोठे कापून घेतलेले तुम्ही पाहू शकता. टोमॅटोना आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि नंतर आपण कांदा व्यवस्थित कापून घेऊयात. आणि तुम्हाला दिसतच असेल की मी लगेच त्याचा कचरा एका बाउलमध्ये टाकत आहे. जर आपण या छोट्या मोठ्या गोष्टी वेळोच्या वेळी जर एक बाउल केला आणि त्यामध्ये कांद्याचे साल्टे, टोमॅटोचं, मिरचीचे देठ वगैरे टाकले तर नंतर आपल्याला किचन कट्टा आवरता वेळेस वेगळं काही वेळ द्यायची गरज नाही आणि आपली कामे आवरायला सुद्धा मदत होईल. तर छोले शिजेपर्यंत माझं जवळपास भाजीचं पण साहित्य झालेलं आहे फोडणीचं. आणि आता म्हटलं चला आपण पालक भाजी शिजवायला टाकूयात पलीकडच्या गॅसवर, तोपर्यंत पालकही शिजून जाईल. तर त्यासाठी आपल्याला पालकाला अगदी 2 ते 3 तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून अगदी थोडंसं पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त सुद्धा नाही, कारण पालक चिटकून करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि झाकण ठेवून छान अशी एक 5 ते 7 मिनिट आपल्याला पालक शिजून घ्यायची आहे. आपण मिक्सीला बारीक करणार आहोत त्यामुळे जास्त नाही शिजवलं तरी चालतं. अगदी थोडंसं शिजून आपल्याला घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपले पालक आणि छोले शिजत आहेत तोपर्यंत म्हटलं चला पूर्ण आपल्याला जे काही चमचमीत छोले बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे, जसं की जिरे, मीठ,
परत अजून जिरे पावडर, लाल तिखट, अंबारी मसाला, थोडासा हवं तर छोले मसाला असेल तर तेही ॲड करू शकतो, नसेल तर पनीर मसाला, काळा मसाला, या सर्व गोष्टी जर आपण एकत्र ठेवल्या तर आपल्याला एकदम बर्डन येणार नाही आणि ते स्वयंपाक करायला आपल्याला मदत होईल. आणि हां, मी तुम्हाला सांगायची विसरली, तेवढ्या जास्त हिरव्या मिरच्या मी पालक पुरीसाठी घेतल्या होत्या, तर त्यातल्याच थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण पेस्ट आपल्याला पालक पुरीसाठी काढून घ्यायची आहे अगोदर. तर म्हटलं चला आता तोपर्यंत आपण पेस्टही बनवून घेऊयात. मिरची, लसूण, आलं पेस्ट झाल्याच्या नंतर लगेच आपण त्यामध्ये टोमॅटो ट्रान्सफर करायचे आहेत आणि टोमॅटोची जी आपल्याला छोल्यासाठी ग्रेव्ही पाहिजे ती ग्रेव्ही अगदी प्लेन टोमॅटो आणि त्यात 1-2 काजू टाकून अशी ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता ती पण ग्रेव्ही बनवून तयार आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण आता कांदा आणि थोडासा लसूण भाजून घेऊयात. ही कांदा लसूण पेस्ट पण आपल्याला छोल्यासाठी पाहिजे आहे. तर छोले शिजून तयार झाले होते तोपर्यंत म्हटलं कढई गरम करून त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि लसूण आणि थोडंसं तेल, हे सर्व एक 5 ते 6 मिनिट आपल्याला फ्राय करायचं आहे. कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित फ्राय करायचा आहे जेणेकरून आपल्या छोल्यांना भन्नाट टेस्ट येईल. आणि कांद्याला व्यवस्थित फ्राय करून नंतर थंड करून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे जेणेकरून आपल्यालाही पोळणार नाही आणि मिक्सी जारही असं छान गरम वगैरे होणार नाही. त्यामुळे थंड करून आपल्याला पेस्ट बनवायची. जोपर्यंत कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत पालक जवळपास शिजून झाली होती. तर म्हटलं चला आपण पालक पेस्ट बनवून घेऊया. मिक्सी जारमध्ये पालक छान ट्रान्सफर करून घेतली आणि म्हटलं त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. आपल्याला जेव्हा पालकपुरी बनवायची असते तेव्हा पेस्टमध्येच आपल्याला कणिक मळायची असते, त्यामुळे अगदी पातळ पालकची पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आणि कांदाही तिकडे फ्राय होत आहे. मग आपली आलं लसूण मिरची पेस्टसुद्धा तयार आहे. परत मी साईडला पालकपुरीचं सुद्धा जे काही साहित्य आहे ते काढून ठेवलेलं आहे. म्हटलं चला अगोदर आपण कणिक लावून घेऊया. जोपर्यंत कणिक मऊसूद होतीये छान तोपर्यंत कांदा पण फ्राय होऊन जातं, मग नंतर छोलेला फोडणी देऊन घेता येतं. तर त्यासाठी मी अगोदर ताटामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आहे. अगदी थोडंसं बेसन पीठ आपल्याला ॲड करायचं आहे. क्वांटिटीनुसार जर घरामध्ये कमी माणसं असतील तर कमी पण हाफ पण नाही, हाफलाही थोडंसं कमी असं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पांढरे तीळ, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आपल्याला, जिरे पावडर टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि शेवटी म्हणजे जसं की मी तुम्हाला म्हटलं पालकपुरी म्हटलं की पालकची प्युरी आलीच आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार अगदी आपल्याला पालकच्या प्युरीमध्येच ही कणिक मळून घ्यायची आहे. किंचित सुद्धा त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर आपली कणिक पातळ होईल. त्यामध्येच पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आणि छान घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे पालक प्युरीमध्येच. तुम्ही पाहू शकता किती सुंदर, थोडंसं हाताला चिकटणार वगैरे पण छान असा घट्टसर कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं छान पालक पुरीचं कणिक मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता जितकं घट्ट कणिक होईल तेवढ्या पुऱ्याही छान फुगतील आणि पुरी लाटता वेळेस आपल्यालाही जास्त प्रॉब्लेम होणार नाही. जर उंडा खूप जास्त चिटकट असेल कणिक तर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून त्याला व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने करते. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा कणिक मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. तर आपला पालकपुरीचा उंडा आणि कणिक बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तीळ क्लिअरली दिसत आहेत. तर एवढे तीळ आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत. पांढरा तीळ आणि अगदी अफलातून टेस्ट येते आपल्या पालकपुरीला. आणि लगेच मी जे कणिक मळली आहे ते तिथे क्लीन करून रुमाल तिकडे स्वच्छ झटकून घेऊन आलेली आहे. जर आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी क्लीन करत राहिलो तर आपला किचन कट्टाही घाण होणार नाही आणि नंतरच्या वेळेला किचन कट्टा साफ करते वेळेस आपलं काम लवकर होईल. आता आपल्याला थोडंसं खोबरं किसून घ्यायचं आहे छोलेसाठी. माझ्याकडे किसलेलं खोबरं संपलं होतं म्हणून ॲट द मोमेंट मला घ्यावं लागलं. तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही नक्कीच वापरू शकता. नंतर आज होती चतुर्थी त्यामुळे म्हटलं चला खोबरं किसायला घेतलंच आहे तर खोबरा आणि गुळापासून छान असे मोदक बनवून घेऊया. तर मोदक बनवण्यासाठी मस्त गुळ खोबरं किसून घेतलेलं आहे. तर गुळ खोबरं किसून झाल्यानंतर त्यात थोडीशी खसखस मिक्स करून मी बनवणार आहे त्याचं सारण मोदकामध्ये टाकण्यासाठी. तर ते सारण बनवायचं साहित्य तयार झालं तोपर्यंत इकडे
छोल्याचं सुद्धा कांदा लसूण वगैरे फ्राय करून झालेलं आहे. ते मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेऊयात. कांदा लसूण पेस्ट मस्त बनवून घेतली आणि म्हटलं चला छोलेचं तर फोडणीचं पूर्ण सामान झालेलं आहे आणि छोले ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे त्याला जास्त भाजीला वेळ लागणार नाही. तर आता वेळ लागणार आहे ते म्हणजे पुऱ्यांना. म्हणून म्हटलं चला सगळ्यात अगोदर छान पालक पुरी लाटून घेऊयात, तळून घेऊयात. म्हणजे तळण वळणाचं एकदा काम झालं की परत मोदक वगैरे करायला, छोल्याला फोडणी द्यायला मोकळी. तर सगळ्यात अगोदर कणिकमधला छोटासा भाग घ्यायचा काढून आणि त्याला व्यवस्थित असं काठोकाठ लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने छोट्या छोट्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात. अगदी पातळ पुऱ्या जर आपण लाटल्या तर त्या फुगणार नाहीत. म्हणून अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, असं काठोकाठ अगदी मीडियम साईजच्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत. तर तेल गरम होत आहे तोपर्यंत मी जवळपास 7-8 पुऱ्या लाटून घेतल्या आणि नंतर एक एक करून छान असं पुऱ्या तळून घेतल्या. जेव्हा पालकाचा सीझन असतो तसं तर पालक प्रत्येकच सीझनमध्ये भेटते, पण जेव्हा पालकचा म्हणजे हिवाळ्याचा सीझन असतो त्यावेळेत आपल्याला फ्रेश पालक भेटते. तर त्या काळात आपण बऱ्याच वेळा पुऱ्या नक्कीच खातो. पण एरवी ही आपण पालक भाजी आपल्या आहारामध्ये घेतली पाहिजे. फक्त आपल्यालाच नाही, आपल्या मुलांनासुद्धा पालकामध्ये खूप जास्त पौष्टिक पदार्थ असतात आणि हल्ली आपल्याला खूप कमी गोष्टी ज्या आहेत त्या पौष्टिक खायला भेटतात. म्हणून हिरव्या पालेभाज्या वगैरे आपण आपल्या आहारात नक्कीच घेतल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही पाहू शकतात जर तुम्हाला पालकाचं वरण, पालकाची भाजी ह्या गोष्टी खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने टम आणि सुंदर अशा टम फुगलेल्या पालकपुऱ्या आपण नक्कीच खाऊ शकतो. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला रेसिपीचे डिटेल्स हवे असतील तर कमेंट करून नक्की कळवा, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते ही पालकपुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर आपल्याला ही पालकपुरी बनवण्यासाठी अगोदर लागणार आहे फ्रेश पालक भाजी, नंतर कणिकमध्ये लागणार आहे गव्हाचं पीठ, बेसनाचं पीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट, पांढरे तिळं, हळद, परत लागणारी बारीक कापलेली कोथिंबीर, लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ. इतक्या कमी आणि जिरे पावडर, एवढ्या कमी साहित्यात इतकी सुंदर आणि टेस्टी पुरी बनवून तयार होते. आणि तुम्ही पाहू शकतात किती टम फुगल्यात. अशा एक एक करून मी पूर्ण छान अशा पुऱ्या तळून घेतल्या. तुम्ही पाहू शकता जवळपास आपली पुरी बनवून तयार आहे. तर चला मग आता आपण अगोदर छोल्याला फोडणी देऊया आणि नंतर मोदक बनवून घेऊयात. तर छोल्याला फोडणी देण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. तेल आपल्याला अगदी जास्त टाकायचं नाही. मी खाली तेल टाकले बट त्या कढईमध्ये तेल दिसत नाही आहे आणि मी जिरे साईडला टाकले त्यामुळे ते अजिबातच दिसत नाही आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता आणि आपण जी कांद्याची वगैरे पेस्ट केलेली आहे ती पेस्ट नंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे व मंद आचेवरती पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपल्याला व्यवस्थित कांदा लसूण पेस्ट मंद आचेवर परतून घ्यायची आहे. पेस्ट व्यवस्थित परतून झाली की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो पेस्टसुद्धा ॲड करायची आहे. जेवढी आपली ग्रेव्ही छान अशी फ्राय होईल तेवढा आपल्या भाजीला जास्त टेस्ट येते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ग्रेव्ही. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही पाहू शकतात आत्ताच आपली भाजीची ग्रेव्ही इतकी सुंदर दिसत आहे. तर भाजी किती छान लागेल. भाज्या बनवणं एवढं काही हार्ड नसतं, सगळं काही लपलेलं असतं तर ते फक्त ग्रेव्हीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकतात आता जवळपास आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूयात. तर मी त्यामध्ये टाकलेला एक छोटे 1.5 चम्मच पनीर मसाला, अंबारी मसाला आणि छोले मसाला थोडासा टाकलेला आहे. तुम्ही हवं तर जास्त स्पायसी पाहिजे असेल तर काळा मसाला वगैरे ॲड करू शकतात. मी त्यामध्ये किंचित लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे कारण आम्ही स्पायसी बरंचसं खातो. पण पालकपुरीमध्ये सुद्धा स्पायसेस आहेत जसं की हिरवी मिरची वगैरे, त्यामुळे मी जास्त काही यामध्ये ॲड केलेलं नाही. आता आणखी आपण एक 5 मिनिटं ही ग्रेव्ही परतून घेणार आहोत कारण त्यात जे मसाल्याचं अर्क आहे ते ग्रेव्हीमध्ये उतरलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही दिसताच किती सुंदर दिसते आणि खरंच याची टेस्टसुद्धा अफलातून झालेली. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित बनवून घ्यायची आहे.
मंद आचेवर आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं ही पेस्ट ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी अशा प्रकारे अगदी आपल्याला उभा टाकून सुद्धा ती ग्रेव्ही परतायची नाही आहे, सारखं त्याला परतत राहायचे, नाहीतर ती ग्रेव्ही खाली चिटकेल आणि ते करपेल। म्हणून आपल्याला एक 2-2 मिनिटाच्या अंतराने त्याला व्यवस्थित असं सारखं स्टर करून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे। आणि आता आपण त्यामध्ये आपले छान असे शिजलेले छोले ॲड करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छोले सुद्धा मस्त असे शिजलेले आहेत। हवं तर तुम्ही त्यातला तेजपत्ता वगैरे काढून टाकू शकता, कारण त्यातला पूर्ण अर्क छोलेमध्ये उतरलेला असतोच। ते ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर मिक्स पण करू शकतात, नाहीतर काढून तर टाकू शकतात। तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व ग्रेव्हीमध्ये मस्त मिक्स करूयात। आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, म्हणजे पातळ जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर पातळ, आणि पाहिजे नसेल तर घट्ट, अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव जाणार नाही। कुठल्याही भाजीमध्ये नेहमी आपण गरम पाणी ॲड केलं पाहिजे, त्याने आपल्या भाजीची चव अजून वाढते। तर अशा पद्धतीने 2 मिनिटं ग्रेव्हीमध्ये आपल्याला छोले परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये जेवढं आपल्याला हवं आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे। काही जणांना पातळ भाजी आवडते, काही जणांना घट्टसर आवडते, जसं आपल्याला लागतं त्यानुसार आपल्याला त्यामध्ये। आपली छान अशी छोलेची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसताच, तर खायला किती जास्त टेस्टी झाली असेल। आणि खरंच मी टेस्ट केली, खूप जास्त सुंदर आणि टेस्टी झाली होती। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच ही छोलेची भाजी आवडेल। आणि समोर मी जे काही मोदक सारण वगैरे बनवलं त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला, आणि उपवास असल्यामुळे खूप जास्त कंटाळा आला होता, म्हणून मी ऑन दी स्पॉट मोदक वगैरे बनवून घेतले। भाजी उकळते तोपर्यंत साईडला मी छान असं सगळं मोदकाची तयारी वगैरे करून घेतली आणि मोदकसुद्धा बनवून घेतले। तर अशा पद्धतीने माझा डिनरचा पूर्ण आजचं स्वयंपाकाचं सेटअप होतं। ह्या गोष्टीला मला किती वेळ लागला ते जर तुम्ही पाहू शकतात, पण काही गोष्टी जर आपण लवकर करून ठेवल्या, जसं की पेस्ट, तर ह्या गोष्टीला कमी वेळ लागेल असं मला वाटतं। आणि एक 5 ते 7 मिनिटं भाजी शिजून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात की भाजी कशी दिसते, अगदी सुंदर दिसते। आणि मी जसं म्हटलं त्यानुसार आपले आज मोदक, छोलेची भाजी आणि जसं हॉटेलमध्ये असतो त्यानुसार कांदा, आणि खरंच भाजीसुद्धा अगदी रेस्टॉरंटमधल्यासारखी झाली होती। तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा तशीच आहे आणि टेस्टला सेम ॲज युजल तशीच भाजी झाली होती। तर चला मग आता आपण मस्त असं डिनरची टेस्ट करूया। तर कशी वाटली आजची ही व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। जर तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तेही कमेंट करून नक्की कळवा, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।